पुरुष लाभार्थ्यांमुळे सरकारला 24 कोटींचा या ठिकाणी भुर्दंड बसलेला आहे। अपात्र महिला लाभार्थ्यांमुळे 140.28 कोटींचा भुर्दंड बसताना दिसतोय। राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये एकीकडे खडखडाट होत असल्याची चर्चा, तर दुसरीकडे मात्र अपात्र लाभार्थ्यांमुळे फटका राज्य सरकारला सहन करावा लागतोय। 12,431 पुरुष लाभार्थी ठरलेले आहेत या लाडक्या बहिणी योजनेचे। त्यामुळे या सगळ्यावर आता संताप व्यक्त केला जातोय। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सातत्याने खरं तर आता लाडकी बहिणी योजनेसंदर्भात स्क्रुटिनी होताना दिसतेय। ई-केवायसी देखील आता लागू करण्यात आलेली आहे या सगळ्या मुद्द्यावर। पैसे लाटलेले आहेत। खरं तर या योजनेसंदर्भात अनेक सवाल उपस्थित होत आहेत। तर निवडणुकीपूर्वीच खरं तर ही योजना आखण्यात आलेली होती का? नियोजनाकरता खरं तर मतदानाकरता निवडणुकीकरता ही योजना जारी करण्यात आलेली होती का? ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस होता का? असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण निवडणुका झाल्यानंतर या सगळ्या संदर्भात स्क्रुटिनीला सुरुवात झाली। त्यानंतर मात्र दिवसागणिक लाडकी बहीण योजनेत कसे घोटाळे झालेले आहेत, कसे यातून बोगस कागदपत्र देण्यात आली, किती पुरुष लाभार्थी होते, किती अपात्र महिला लाभार्थी आहेत, या सगळ्या संदर्भातला लेखाजोखा आपण म्हणूया वास्तव समोर येताना दिसतंय। त्यामुळे मतदानादरम्यान किंवा निवडणुकी दरम्यानच ही योजना पारित करण्यात आली होती का, लागू करण्यात आलेली होती का? त्यानंतर मात्र स्क्रुटिनी करून आता लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत का, असे सवालही या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। 12,431 पुरुषांना लाभार्थ्यांच्या यादीतून हटवण्यात आलेलं आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर खरं तर लाडली बहन ही मध्य प्रदेशनं त्यांच्या निवडणुकी दरम्यान योजना आखलेली होती आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली। मध्य प्रदेशचा पॅटर्न हा फॉर्म्युलाचा होता, तो महाराष्ट्रातही निवडणुकी दरम्यान लागू करण्यात आला। निवडणुकी दरम्यान जाहीर करण्यात आलेली ही योजना प्रसिद्ध झाली। या योजनेवर जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळी मात्र लाडकी बहीण योजना सगळ्यात गेम चेंजर योजना ही ठरलेली होती। लाडकी बहीण योजनेनं मात्र अनेक विक्रम गाठलेले होते। मतांचे आणि अर्थातच निवडणुकांचे कलही ज्या योजनेनं फोल ठरवले तीच ही योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, जी निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत गेम चेंजर योजना ठरली। पण आता मात्र तीच योजना सरकारच्या आर्थिक तिजोरी रिकामी करतेय का? आर्थिक खडखडाट या योजनेमुळे होतोय का, असा एक आता सवाल उपस्थित केला जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, खरं तर मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडली बहीणच्या धर्तीवर लाडकी बहिणी योजना राज्य सरकारनं लॉन्च केली ही निवडणुकीच्या दरम्यान। पण आता मात्र निवडणुकीपुरता हा जुमला होता का, असा एक सवाल आता उपस्थित केला जातोय। कारण यानंतर जशी निवडणूक झाली, जसे निकाल लागले, तसं आता या योजनेसंदर्भात दिवसागणिक वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत। स्क्रुटिनीची बातमी येतेय, बोगस लाभार्थ्यांची बातमी येतेय।
नक्कीच लागवी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक त्रुटी ज्या आहेत त्या देताना पाहायला मिळतात। यामध्ये स्क्रुटिनी दरम्यान काही पुरुष लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती हा अतिरिक्त भार आहे। ज्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागल्या तेव्हा ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। 1 महिन्याच्या आतमध्ये अनेक लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज आहेत ते पात्र करण्यात आले होते आणि त्यामध्ये घाईघाईने हे अर्ज पात्र करण्यात आले। यामध्ये कोणता अधिकारी कोणता कर्मचारी या संदर्भात कुठलीही पडताळणी जी आहे ती केली नव्हती। केवळ या ठिकाणी एकूण उत्पन्न किती आहे याची सुद्धा पडताळणी केली नव्हती। मात्र आता कालांतराने बदल करण्यात आले असून अनेक स्क्रुटिनी प्रक्रियेमध्ये वेगवेगळे निकष जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। त्या निकषांमुळे काही बहिणी या सरकारी कर्मचारी असल्याचं समोर आलेलं आहे, तर काही बहिणींच्या अकाउंटमध्ये जी त्यांची उत्पन्नाची मर्यादा आहे ती 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे। अशा माफ करा स्वप्नील, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।